नमस्कार. चला तर मग आज आपण सीसॅट परीक्षेसाठी एक अशी जबरदस्त रणनीती समजून घेऊया जी खूप उपयोगी पडू शकते. 33% हा फक्त एक आकडा नाहीये. हा तो पात्रता गुण आहे जो एका भावी सनदी अधिकाराच्या स्वप्नामध्ये अडथळा आणू शकतो. पण विचार करा, जर एकच कौशल्य वापरून गणिताचा 30% भाग सहज सोडवता आला तर? चांगली बातमी ही आहे की असे एक कौशल्य खरंच आहे आणि आज आपण तेच उलगडणार आहोत. ठीक आहे, तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी हे समजून घेऊ की नक्की कुठे लक्ष द्यायचं आहे ज्यामुळे आपला वेळ वाचेल. तर हे रहस्य आहे टक्केवारी. हो, MPSC आणि UPSC सीसॅटच्या क्वांटिटेटिव्ह सेक्शनचा हा अगदी कणा आहे असं म्हणायला हरकत नाही. याचं रहस्य संपूर्ण गणित शिकण्यात नाही, तर टक्केवारीची भाषा समजण्यात आहे. हे बघा, जवळपास 30% गणित हे टक्केवारीवर अवलंबून असतं. याचा सरळ अर्थ काय होतो? जर इथेच आपला वेग कमी पडला तर मग अख्ख्या पेपरमध्ये आपण मागे पडणार. आणि ह्याच समस्येवर एक जबरदस्त उपाय आहे. चला बघूया एक असं टूल जे सगळा खेळच बदलून टाकेल. हा बघा, हा आहे तो आपला मास्टर शॉर्टकट टेबल. आता हे आकडे पाहून घाबरायचं काहीच कारण नाहीये. हे जर लक्षात ठेवलं ना तर परीक्षेच्या वेळी मोठमोठे हिशोब करण्याची गरजच पडणार नाही. थेट उत्तर. ठीक आहे, टेबल तर बघितला, पण हे खरंच कामाला येतं का? चला एका उदाहरणानेच बघूया कसं 5 सेकंदात प्रश्न सुटतो ते. प्रश्न अगदी सरळ आहे आणि सीसॅटमध्ये आहे प्रश्न नेहमीच येतात. अचं उत्पन्न ब पेक्षा 20% जास्त आहे, तर बचं उत्पन्न अ पेक्षा किती टक्क्याने कमी आहे? आता बघा, पारंपरिक पद्धतीने गेलो तर सूत्र टाका, आकडे भरा, कॅल्क्युलेशन्स करा, किती वेळ गेला. पण आपल्या जलद पद्धतीत काय? 20% म्हणजे 1/5 बस. पुढचं उत्तर काही सेकंदात. फरक तर स्पष्ट दिसतोय नाही का? ही पद्धत किती सोपी आहे बघा. फक्त 4 पायऱ्या. पहिलं, टक्केवारीला अपूर्णांकात बदला, म्हणजे 20% झालं 1/5. दुसरं, प्रश्नात जास्त म्हटलंय म्हणून छेदात म्हणजे 5 मध्ये 1 मिळवा. तिसरं, नवीन अपूर्णांक तयार झाला 1/6. आणि चौथं, ह्या अपूर्णांकाचं टक्केवारीत रूपांतर करा. झालं 16.66%. किती सोपं आहे. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये? हा शॉर्टकट फक्त एकाच प्रकारच्या प्रश्नांसाठी नाहीये. ह्या एका कौशल्याचे फायदे अनेक ठिकाणी होतात. जसं डॉमिनो पडतात ना, तसं एकामागे एक प्रश्न सुटत जातात. हे बघा, कुठे कुठे याचा फायदा होतो. डेटा इंटरप्रिटेशन, नफा तोटा, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, सरासरी या सगळ्या महत्त्वाच्या टॉपिक्समध्ये हा शॉर्टकट खूप कामी येतो. आणि हा चार्ट तेच दाखवतोय. गणिताच्या पेपरमधला जवळपास 30% भाग हा या एकाच संकल्पनेवर आधारित आहे. म्हणजे एक छोटासा टेबल आपल्याला एवढा मोठा फायदा मिळवून देऊ शकतो. तर मग या सगळ्यातून लक्षात काय ठेवायचंय? या विश्लेषणाचा सगळ्यात महत्त्वाचा भाग कोणता आहे? फक्त 4 गोष्टी लक्षात ठेवा. 1. आपला खूप महत्त्वाचा वेळ वाचतो. 2. चुकायची शक्यता कमी होते, म्हणजेच अचूकता वाढते. 3. परीक्षेच्या वेळी डोक्यावरचा ताण कमी होतो. आणि 4. एकाच शॉर्टकटने अनेक प्रकारचे प्रश्न सुटतात. म्हणजेच जो प्रश्न सोडवायला 1 मिनिट लागायचा तो आता फक्त 5 सेकंदात सुटेल. विचार करा किती मोठा फरक आहे हा. मिनिटांचं काम सेकंदात. आता एक प्रश्न नक्कीच पडतो की असे कितीतरी हॅक्स किंवा सोप्या पद्धती असतील जे आपल्या डोळ्यासमोर असूनही आपल्याला दिसत नाहीत. खरं तर प्रश्नांमधला पॅटर्न ओळखायला शिकलो तर तयारी करण्याचा आणि यशस्वी होण्याचा मार्ग खूप सोपा होऊ शकतो.